पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मना सारसाचार ते वेगळे, समस्ताप मध्ये एकते आगळे रे. श्रीराम. मंडळी, या श्लोकांचा विचार करत असताना आपण जसे जसे पुढे जातो तसा तसा याच्यामध्ये गहन आणि कठीण असा विषय समर्थाने आपल्या समोर मांडलेला आहे. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातले जर आपण श्लोक बघितले तर अगदी बालबोध पद्धतीचे श्लोक आहेत की बाबा मनात समाजामध्ये कसं राहावं, भक्ती मार्गाने मनुष्यानं चालावं, भक्तीच्या पंथानं चालल्यानंतर काय होतं, अशा प्रकारच्या बालबोध पद्धतीचा बोध सुरुवातीला केलेला आहे. आणि जसं जसं समारोपाकडे आपण जातो तसा तो गहन विषय, कठीण विषय समर्थाने मांडलेला आहे. म्हणजे एखाद्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीचे धडे सोपे असतात आणि पुढे जसं कठीण विषय असतो तसाच प्रकार इथं आपल्याला दिसतो. समर्थ या श्लोकामधून सांगतात की बाबा, या परमात्मा तत्वाचा विचार करत असताना, भगवंताचा विचार करत असताना अनेक पद्धतीनं मनुष्य बुद्धी चातुर्य वापरतो. समजता परी कुसरी तत्व झाडा म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक पद्धतीनं, पुष्कळ पद्धतीनं मनुष्य या परमात्मा तत्वाचा विचार करतो. कुणी 24 तत्व मांडलेले आहेत, कुणी 36 तत्व मांडलेले आहेत, कुणी 7 तत्व मांडलेले आहेत. असे अनेक जणांची अनेक मतं त्या परमात्म्याच्या संबंधाने आलेली आहेत. परंतु समर्थ म्हणतात, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा अंतःकरणामध्ये त्याबद्दल दृढ विश्वास असला पाहिजे. हा बाकीचा पसारा काही का असेना, कोणती कोणती मतं काय काय सांगतात, हे सगळं जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा अंतःकरणामध्ये एक निश्चय दृढ पाहिजे की तो परमात्मा ही एकच सत्य वस्तू आहे आणि त्याच्या अनुषंगाने असणारा हा बाकीचा सर्व पसारा आहे. हा बोध एकदा अंतःकरणामध्ये दृढ झाला पाहिजे. आपलं काय होतं की आपण परमार्थामध्ये प्रवेश केला आणि थोडंफार अभ्यास करायला लागलो की आपण अनेक ग्रंथांचा अभ्यास करायला लागतो. अनेक तत्वचिंतकांचं चिंतन आपण वाचायला लागतो, ऐकायला लागतो. आणि ते ऐकत असताना प्रत्येक तत्वचिंतक वेगवेगळ्या पद्धतीनं तो विषय समजून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण समजून घेणारे मात्र एकच असतो. म्हणजे इथं कसं होतंय, सांगणारे पुष्कळ आणि ऐकणारा एक, असं ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला त्याची धांदल उडत असते. तुम्ही बघा, एखाद्या घरामध्ये जर नवीन सून आलेली असेल नांदायला आणि ती जर घरात काम करत असेल आणि त्या घरामध्ये जर सासू, नणंद, बाकीच्या जावा, इतर जर अनेक स्त्रिया असतील आणि ती नवीन सून जर काम करत असेल तर ती करत असताना ती जर एक कोणीतरी सांगितलं तर ती काम तिचं व्यवस्थित होतंय. इतर बऱ्याच जणी त्या सुनेला जर सांगायला लागल्या एकाच वेळेला, एकाच कामाबद्दल अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या स्त्रिया सांगायला लागल्या तर तिचं नक्की काम बिघडून जातं. त्या कामावर तिचा आत्मविश्वास राहत नाही. त्या कामावरती तिचा म्हणजे एका मार्गाने ती काम करण्याचं तिचे जे काही असणारं तिनं जे ठरवलेलं आहे ते होत नाही. सगळं जे व्हायचं तेही बिघडून जातं. परमार्थामध्ये नेमकी तीच अवस्था आहे. आपण ज्यावेळेला परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला पुष्कळ ग्रंथ मिळतात, पुष्कळ तत्वज्ञ मिळतात. पुन्हाच ऐकायचं, एकदा वाटतं त्याचं बरोबर, एकदा वाटतं त्याचं बरोबर, एकदा वाटतं त्याचं बरोबर. सगळंच बरोबर असलं तर मग आपण नेमकं करायचं काय हे कळत नाही. त्याकरता ज्ञानेश्वर माऊलीने सुंदर दृष्टांत दिलाय. एक मनुष्य रात्रीच्या वेळेला धर्मशाळेमध्ये मुक्कामाला थांबला आणि सकाळी दिवस उगवल्यानंतर आपण प्रवासाला निघू असा विचार करून झोपला. दिवस उगवला, धर्मशाळेतून बाहेर पडला, तो सरळ एका चौकामध्ये आला आणि चौकामध्ये आल्यानंतर अनेक रस्ते त्याला दिसायला लागले. 7-8 बाजूला दिशेला गेलेले सगळे रस्ते दिसायला लागले. त्याला कळेना यापैकी कोणत्या रस्त्यानं जायचं. प्रत्येक रस्ता आपापल्या परीनं बरोबरच आहे. ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेकरता तो बरोबर आहे, पण ह्याला नेमकं कळना की कोणत्या रस्त्याने जायचं. हा जसा भांबावतो तसा परमार्थामध्ये साधक हा
भांबवण्याची शक्यता असते. बहुता परी कुसरी तत्व झाडा हे करत असताना पुष्कळ पद्धतीनं जर आपली कला कुसर वापरून किंवा बुद्धिचातुर्य वापरून जर आपण करायला लागलो तर त्या ठिकाणी तत्वाचा झाडा होतो सगळ्या, नाही असं नाही. परंतु समर्थ म्हणतात परी पाहिजे अंतरितो निवाडा. निश्चय अंतःकरणाने एक केलेला असला पाहिजे की बाबा या मार्गाने जाऊन त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग भक्तीच्या मार्गाने जायचं का ज्ञानाच्या मार्गाने जायचं का तपाच्या मार्गाने जायचं का योगाच्या मार्गाने जायचं, एक निश्चय करून तेवढाच तो मार्ग चालायला सुरुवात केली पाहिजे. तर परमात्म्यापर्यंत तो निश्चित पोचतो असा एक निश्चय मनामध्ये असायला पाहिजे. कारण का तर पुढे समर्थ सांगतात की सगळ्या तत्वामध्ये सगळ्या या ब्रह्मांडामधले जे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये असणारं परब्रह्म परमात्म तत्व हे एकच आहे, त्यामध्ये भिन्नता नाही. समस्तामध्ये सारते वेगळे रे म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यामध्ये जे असणारं परब्रह्म तत्व आहे ते सगळीकडे एकच आहे, त्याच्यामध्ये बदल काही नाही. परंतु आपला निश्चय असा असला पाहिजे की सगळ्यांच्या मध्ये असून सुद्धा जे तत्व सगळ्यांच्या मध्ये आहे ते स्वतंत्र आहे आणि ते सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. हा मनाचा दृढ निश्चय पाहिजे. म्हणजे आता बघा, कुत्र्यामध्ये परमात्माचा आहे, गायीमध्ये परमात्माचा आहे, हत्तीमध्ये परमात्माचा आहे, बैलामध्ये परमात्माचा आहे. परमात्मा सगळ्यामध्ये आहे. मग कुत्र कनिष्ठ आहे गाय श्रेष्ठ आहे असं आपण जे म्हणतो ते का, तर ते बाह्य उपाधीनं श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग आहे. बाहेरच्या शारीरिक उपाधीने जर बघितलं तर कुत्र कनिष्ठ आहे आणि गाय श्रेष्ठ आहे शारीरिक उपाधीनं. पण आपण हा विचार केला पाहिजे की दोघांच्या आतमध्ये जे तत्व आहे परमात्मा आहे, आत्मरूपानं जे तत्व आहे ते या सगळ्यापेक्षा वेगळं आहे आणि ते श्रेष्ठ आहे. म्हणजे त्याला कोणत्या स्वरूपाची बाधा होत नाही. कुत्र्याच्या शरीरात नाही, उंदराच्या घुशीच्या शरीरात जरी आत्मा असला तरी तो कनिष्ठ नाही आणि गायीच्या शरीरामध्ये आहे आत्मा म्हणून तो श्रेष्ठ नाही. हे तत्व जे आहे ते परमात्मा तत्व सर्वापेक्षा वेगळा असून आगळा असून हे सर्वश्रेष्ठ आहे असं समर्थ म्हणतात. त्या तत्वाकडे जाण्याचा प्रयत्न मनुष्याने विचाराने केला पाहिजे. बाकीच्या सगळ्या ज्या बाह्य गोष्टी आहेत त्या केवळ आणि केवळ आपला बुद्धिभेद करणाऱ्या किंवा आपल्याला भ्रमित करणाऱ्या अशा गोष्टी ठरू शकतात. म्हणून या सर्वाचा एकच सार सिद्धांत असा निघतो की भक्ती मार्गानं आपण ज्यावेळेला परमार्थाकडे वाटचाल करत असतो त्यावेळेला एका निश्चयानं आणि एकाच मार्गाचा अवलंब करून त्या दिशेनं आपण चालायला सुरुवात केली पाहिजे. तरच आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. असा 19 श्लोकाचा असणारा हा सारांश विचार निघतो. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.